एकदा काय झालं बरं, एकदा एक राज्य होतं आणि तिथे राजा आणि एक राणी, त्यांची एक राजकुमारी असे सुखाने राहत होते बरं का. पण त्या राज्यामध्ये राहत होती एक दुष्ट चेटकीण बरं का. म्हणून राजाने आपल्या सैनिकाला सांगितलं त्या चिटकिणीला पकडून आणा पाहू सगळे जाऊन. चिटकिणीकडे शिपाई गेले. तर तिला कळलं की राजाने मला पकडायला सांगितलंय. तिने काय केलं, अशी चिटूक केलं, जादू. त्यामुळे राजा स्टॅच्यू झाला. त्याला हलता येईना, बोलता येईना, तसा उभाच्या उभा राहिला बरं का. ती आली दरबारामध्ये आणि त्या राणीला म्हणली, हे बघ, तुझ्या राजाने मला पाठवलं होतं ना शिपाई पकडायला, बघ मी त्याचं कसं स्टॅच्यू करून टाकला. आणि तिकडून निघून गेली. राणी म्हणली, आता काय करायचं. ती म्हणली, आता जर त्या राजाला सोडवायचं असेल तर त्या चिटकिणीला पकडलं पाहिजे. कोण पकडणार त्या चिटकिणीला. कोण पकडल्याशिवाय तिला कसं काही करता येणार, आपला राजा कसा बरा होणार परत. तिने सांगितलं, माझी जी राजकन्या आहे ना मुलगी, ती आता मोठी झाली आहे. तर जो कोणी राज्यातला कुठल्या पण प्रिन्स जो असेल, राजकुमार जो असेल, तो त्या चेटकिणीला पकडून तिला मारून टाकील. त्याच्याशी माझ्या मुलीचं लग्नच नाही, पण अर्ध राज्य पण मी त्याला देऊन टाकीन बरं का. तर एक राजकुमार होता, खूप शूर होता. तो म्हटला, आपण चेटकिणीला पकडायचा प्रयत्न करूया बरं का. त्या चिटकीण अशी घरात बसली होती तिच्या. तर हळूच तो गेला तिकडे आणि तिला काय कळायच्या आत तिला दोरीने, तिच्या भोवती दोरखंडाने तिला दोरीने बांधून टाकलं बरं का. आणि तसाच पकडून आणलं आणि तिला जेलमध्ये टाकलं. राणी गेली, सांग आता माझ्या राजाला कसं मोकळं करायचं. ते म्हणले, तुझ्या राजाला मी जिवंत असेपर्यंत कोणीच मोकळं करू शकणार नाही, तो असाच स्टॅच्यू राहणार आहे मी जिवंत असेपर्यंत. मग ती म्हटली, मग तुला मारून टाकेन मी. ती म्हटली, मला कोणीच मारू शकत नाही. का बरं मारू शकत नाही, कारण माझा जीव माझ्या शरीरात नाहीच आहे मुळी, तो दुसरीकडेच आहे कुठेतरी. आली का पंचायत, कसं काढणार शोधून तिचं जीव कुठे ठेवलाय ते. तर राजकुमार म्हणला, मी आयडिया करतो. एक दिवस तिला जेवणामध्ये ना रात्रीच्या वेळेला झोपेचं औषध दिलं बरं का चिटकिणीला. तिने ते खाल्लं आणि राजकुमार तिकडे बाहेरून ऐकत होता. झोपेत बोलायला लागली काहीतरी. राजकुमार म्हटला, काय ग चिटकिणे, तुझा जीव कुठे आहे मला सांगतेस का. चिटकीण म्हटली, कोणालाच माहीत नाही आहे माझा जीव कुठे आहे ते, सिक्रेट ठिकाणी आहे बरं का. म्हणली, झोपेतच होते बरं का अजून. म्हटले, माझा जीव समुद्राच्या मध्ये एक बेट आहे, त्या बेटावर सगळं जंगल आहे सगळं. त्या जंगलामध्ये एकच उंच झाड आहे वेगळं दिसणारं. त्या झाडाच्या शेंड्यावर एक घरटं आहे पक्ष्याचं. त्या घरट्यामध्ये एक पोपट राहतो मोठा. त्या पोपटाच्या आत माझं जीव आहे. जोपर्यंत तो पोपटाला काही होत नाही तोपर्यंत मलाही काही होणार नाही. हा 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 हा. राजकुमार म्हटलं, अवघड काम आहे फार. समुद्राच्या मधल्या बेटावर जाऊन त्या पोपटाला पकडायचं म्हणजे काही गंमत आहे का. तरी तो निघाला, बोट घेतली, निघाला समुद्रातून बरं का. गेला 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 7 दिवस 8 दिवस गेला समुद्रावर. तेव्हा त्याला ते बेट दिसलं लांबून बरं का. हळूहळू बेटाजवळ घेतला, बोट तिकडे बांधून ठेवली झाडाला एका. फक्त तो सबंध बेटावर जंगलच जंगल, हिरवगार झाडांचं जंगल. आणि त्या जंगलाच्या मध्यभागी एक उंच झाड होतं, सगळ्या झाडांपेक्षा उंच. आणि त्याचा हिरवा रंग होता ना,
थोडा कमी हिरवा होता, लाईट कलरचा होता बरं का. त्या झाडाकडे तो गेला जंगलातून वाट काढत काढत. झाडाच्या खाली गेल्यावर त्याने सगळं वरती त्याने दुर्बीण आणली होती बरोबर. दुर्बिणीतून बघितलं तर झाडाच्या शेंड्यावर त्याला एक पक्ष्याचं घरटं पण दिसलं आणि घरट्याच्या बाहेर त्या पोपटाची शेपटी आलेली पण दिसली. तो म्हणला, अरे सापडलं घरटं मला. पण आता दिवसा जर तो गेला असता वरती तर पोपट जागा होता. तो म्हणला, आत्ता नको, आपण रात्र झाली की जाऊ. रात्र व्हायची वाट बघितली. रात्र झाली. सूर्य खाली गेल्यावर हळू हळू झाडाच्या एका फांदीवर दुसऱ्या फांदीवर, दुसऱ्या फांदीवर, तिसऱ्या फांदीवर चढत 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 सगळ्यात वरती गेला झाडाच्या. पोपट झोपला होता. घरट्यात बघितलं आणि पोपटाच्या झोपेमध्येच पोपटाला पकडलं. पोपट ओढायला लागला, काव 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 बरं का. त्याबरोबर त्या पोपटाची मान घेतली मुंडी अशी आणि पिरळून टाकली. त्यामुळे काय झालं, ती काय म्हणली, ती पोपट आहे तोपर्यंत मी आहे. पोपटाला मारून टाकल्याबरोबर तिकडे तुरुंगात असलेल्या चेटकिणीला काय झालं, चेटकीण पण मरून गेली. मग तो बोटीने पटपट परत आला आणि तो आला तो त्या गावाच्या बाहेर. राणी, राजकुमारी, सगळे मंत्री, प्रधान सगळे बाहेर वाट बघत होते राजकुमाराची. त्याला वाजत गाजत नेलं आणि मग नंतर राजकुमारीशी लग्न तर करून दिलंच, पण अर्ध राज्य पण दिलं आणि तो राजा पण बरा झाला. तो स्टॅच्यू झाला होता ना, परत हालचाल करायला लागला नेहमीसारखी. अशा पद्धतीने त्या शूर राजकुमारीने त्या चेटकिणीला पकडून मोकळं केलं आपल्या राजाला.